हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मी आज तुम्हाला गुढीपाडव्याचा एक माझं रुटीन दाखवणार आहे. मी कसा साजरा केला तो गुढीपाडवा. तर मी सकाळी लवकर उठले आणि सगळं रूम्स वगैरे झाडून वगैरे घेतल्या. सगळ्या रूममधून स्वच्छ झाडू काढला आणि लादीही पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मी दरवाजाबाहेर आपल्या रांगोळी वगैरे काढली. रांगोळी काढल्यानंतर मी स्वच्छ रांगोळी काढली आणि नंतर मी फ्रेश वगैरे झाले, अंघोळ केली. त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली आणि नंतर गुढीसाठी जे जे आवश्यक आहे ते मी साहित्य घेतलं. साडी, नारळ, हार आणि कडुलिंबाचा पाला वगैरे सगळ्या वस्तू घेतल्या. एक बांबू स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घेतली. तसेच साडी नेसवली गुढीला, तुम्ही बघू शकताय. आणि हार वगैरे घालून घेतला. आता मुंबईसारख्या ठिकाणी गुढी हे गॅलरीतच उभारावी लागते जागेच्या अभावी, म्हणून गॅलरीमध्ये गुढी वगैरे उभा केली आणि पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर गुढीपाडवा म्हटल्यावर पुरणपोळीचा नैवेद्य असतो. मी डाळ शिजवून घेतली. डाळ शिजेपर्यंत इकडे कुरवडी पापड मी तळून घेतले. त्याच्यानंतर डाळ शिजल्यावरती मग मी आमटीला फोडणी वगैरे दिली आणि त्याच्यानंतर मी पोळ्या वगैरे केल्या. तर गुढीपाडवा म्हटलं कसं एक आनंदाचा उत्सव असतो आणि मुलांनाही माझ्यात म्हणजे बघा पुरण वगैरे मी केलं होतं. त्यात साखर, विलायची थोडीशी घालून घेतली होती आणि मुलालाही आनंद असतो, उत्साही असतात मुले. आणि गुढीपाडवा म्हणजे ही नवीन वर्षाची, आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात असते. इकडे आमटी आणि शेवटी मी पोळ्या करून घेतल्या आणि देवालाही नैवेद्य दाखवला आणि त्याच्यानंतर मी घरच्यांना जेवायला दिलं. तर कसा वाटला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय. भेट